राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पासाठी काही निधी मंजूर करण्यात आला होता। त्याची निविदा प्रक्रिया वगैरे राबवून मोठा जो कचरा प्रकल्प आहे तो गायमुख येथे कार्यान्वित झाला आणि प्रामुख्यानं ह्या 2 टोगो व्हॅन गाड्या आपण त्यातनं घेतल्या होत्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ह्या नागरिकांच्या सेवेमध्ये सुद्धा चालू झालेले आहेत। परंतु याचं प्रात्यक्षिक फक्त सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून आज तुमच्या समोर त्या गाड्या मी आणलेल्या आहे। कारण लोकांचा अजूनपर्यंत हे नक्की गाड्या काय आहे आणि गाड्यांच्या माध्यमातून काय कचरा कुठल्या प्रकारचा त्यामध्ये आपण टाकला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा कचरा आपण बाजूला ठेवला पाहिजे याची जनजागृती होत नसल्या कारणानं आपल्याला ह्या ठिकाणी बोलवलं। प्रामुख्यानं ही टोगो व्हॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्द केलेली आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी। आणि ही टोगो व्हॅन पूर्ण आमचा लोकमान्य नगर, शास्त्री नगर, वर्तक नगर, घोडबंदर रोड ह्या परिसरामध्ये ही टोगो व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो। साधारणतः 1.5 टन कचरा एक व्हॅन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या 1.5 टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज 1.5 टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातनं मग खत निर्मिती होते।